पाटील थळबाजार आणि संदेश थळे यांचं सुद्धा या मुख्य मंचावर स्वागत होणार आहे। मी आमदार साहेबांना विनंती करतोय की या दोन व्यक्तींचं या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। कोळी समाज अध्यक्ष रमेश पाटील थळबाजार आणि संदेश थळे यांचं या मुख्य मंचावर स्वागत करायचं आहे। साखर कोळीवाडा तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय ग्राउंडच्या थोडं लांब व्हा, जेणेकरून सामन्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। आम्हाला माहीत आहे विजयाचा आनंद काही वेगळा आहे, परंतु सामन्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे। सन्माननीय रमेश पाटील अर्थात रामा पाटील यांचं सुद्धा मुख्य मंचावर स्वागत होत असताना आपण पाहतोय। चला साखर कोळीवाडा संघ मी विनंती करतोय, चला इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद कपिल। देखिए दोस्तों, एसएस ग्रुप अलीबाग बनाम 7 स्टार थर्ड, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। पहला ओवर लेके आया है मंथन डाकी, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज प्रसाद पाटिल। आहा, इस मरतबा फुलर लेन जरूर थी मगर लेग स्टंप के बाहर भटकते हुए, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है, अंपायर नासिर सर। और सलामी बल्लेबाज हम देख सकते हैं मुहीब रोगे, जो कि नावा गांव से बिलोंग करते हैं, तहसील रोहा। मंथन डाकी टीम के कप्तान और उसी के साथ उनके टीम के ओनर साहिल सैयद टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, रक्षात्मक तरीके से खेलने पर मजबूर कर दिया है। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, बल्लेबाज ने अपने बल्ले को सीधा रख के रक्षात्मक तरीके से खेलना पसंद किया था। जी हां, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पाटिल। यासिन सर, आपण बघितलं ना पहिल्या ग्रुप स्टेजमध्ये ज्या मॅचेस चालू होत्या लीग मॅचेस, त्यावेळेला प्रसाद 3 मॅचमधील 2 मॅच धावचित झाला होता आणि ह्या वेळेला मात्र चांगला चेंडू होता, परंतु त्याला चांगली ट्रीट सुद्धा केली जाते। चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, सीमा रेषा पार। या इनिंग्स मधला हा पहिला धणधणीत असा चौकार। प्रसाद पाटिल मैन फ्रॉम हसीवरे, प्रसाद के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। देखिए हसीवरा बनाम हसीवरा ये बैटल, क्योंकि मंथन डाकी भी हसीवरा से बिलोंग करते हैं, और यहाँ पे एक्सपीरियंस की जीत होती हुई बहुत ही बढ़िया स्ट्रोक। इस मतलब बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गेंद फरार, मिलेंगे रन यहाँ पे भी 4। अगोदरचा चेंडू बघितला, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता। आता त्यानंतर आताचा चेंडू होता तो तेवढा खराब नव्हता, परंतु पहिलंच प्रसादने बघितलं होतं की आपण कशा पद्धतीने खेळणार, प्री डिटरमाइंड शॉट खेळला होता आणि तो यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्याने पाठवला। लागोपाठच्या 2 चेंडूंवर बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर आता मात्र थोडासा फ्रंट फुटवर येतोय प्रसाद पाटील फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आणि त्याचप्रमाणे मंथन डाकी शिवबा हशिवरे, या 2 संघांमधून ते खेळत असतात। यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नोमॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक पण त्या ठिकाणी तैनात आहे। काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 धाव मिळते, धावसंख्या झालेली ती 9 धावा। पहिल्या 3 चेंडूंचा 10 धावा धावफलकावर येत आहेत। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे। मंथन डाकीचं पहिलं षटक या ठिकाणी बघतोय आपण, अतिशय पहिलं सुरुवात चांगली केली, पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल गेला होता, नंतर चांगला एक भेदक असा चेंडू टाकला होता, नंतर 2 लागोपाठच्या चेंडूंवर चौकार लगावले आणि या चेंडूवर आपण सिंगल्स बघितली होती। मुहीब रोगे पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार होते हुए। हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, फुलर लेन थी मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। ये तकदीर का चौका, रूबी कट, गेंद सीमा रेखा के बाहर, रन जैसे भी आए आना बेहद जरूरी है। और एक 4 इस
चौके की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया रनों की संख्या यहाँ पे नजर आ रही है। इस ओवर में आता हुआ ये तीसरा चौका। हालांकि मंथन डाकी ने हमेशा बहुत ही किफायती और कंजूस गेंदबाजी की है, विकेट टेकिंग गेंदबाजी की है, मगर आज पहले ओवर में बल्लेबाज थोड़ा सा भारी बढ़ते हुए मुहीब रोगे ने आओ देखा ना ताओ खेल दिया उसे, मगर वहां पे फील्डर तैनात है। क्या कमाल का कैच, अंतरराष्ट्रीय स्तर का एफर्ट। पहली नजर में ऐसा लग रहा था कि वहां पे 6 रन हो सकते हैं, मगर फिर भी अब देखा जाएगा। ये देखिए आपके सामने स्क्रीन पर वहां पे क्या हुआ था। ओह हो, कमाल का ये बॉडी बैलेंस, लाजवाब शानदार एफर्ट, कमाल की फील्डिंग। मेरे ख्याल से वहां पे अमरीश मौजूद है, तकरीबन गेंद सीमा रेखा के बाहर ही थी। देखिए उनके हाथ देखिए, मगर अपने आप को पूरी तरीके से रोक के रखा, थामे रखा और गेंद को अपने पाले में कर दिया। मुहीब रोगे को चलता किया है। फर्स्ट विकेट डाउन। दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे दमदार आपला कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड, अफलातून इंटरनॅशनल ज्या लेवलचे आपण बघतो ना क्षेत्ररक्षण असते, तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण अमरीश नाईककडून बघायला मिळते. असं वाटत होतं पाहता क्षणी की हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये सहज सीमारेषा पार होतोय की काय, परंतु अमरीश नाईकने कमालीचं एक समय सूचकता बाळगली, चेंडूचं निरीक्षण केलं, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याचं झेलात रूपांतर केलं होतं आणि मुहीब रोगेसारख्या उत्कृष्ट अशा फलंदाजाला त्याने माघारी पाठवलेला आहे. महेश पाटील डावकुऱ्या हाताचा फलंदाज, वन डाऊन बॅटर म्हणून मैदानात येते. 7 स्टार थळ विरुद्ध साहिल सय्यद यांचा SS ग्रुप अलिबाग. त्याचप्रमाणे 7 स्टार थळच्या मालकीन आहेत 7 रणरागिणी आहेत, त्यांचे प्रमुख आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या असे नेतृत्व आमच्या थळ गावाचं मानसी वहिनी दळवी. बघूया हे दोन संघ कशा पद्धतीने जुडणार आहेत, कारण एका बाजूला अलिबाग एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे असं मंथन डाकी, हे दोन संघाचे कर्णधार एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. बघता बघता P1चं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या आहे ती 14 धावा. दुसरं षटक सोपवलेलं आहे ते गोलंदाज मनीष मोकलच्या हातामध्ये. मनीष मोकल अपना डीजी पहला ओवर लेके आए हैं. फुलर लेंथ थी, बहुत ही खूबसूरत ये कवर ड्राइव, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, प्रॉपर तरीके से खेला हुआ, बहुत ही अच्छे पोजीशन में आए थे. कारपेट के सहारे खेला था, मगर डीप कवर में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली और इसी वजह से जहां पे 4 रन मिल सकते थे वहां पे मिले हैं 2 ही रन. इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. दूसरा ओवर प्रगति पर. आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं की शिवबा हाशिवरे विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, परंतु आता बॅटल वेगळा आहे. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, हे दोन बॅटल आपण बघतो. आणि यावेळेला मनीष मोकलच्या चेंडूवर अतिशय जबरदस्त असा एक उत्कृष्ट नेत्रदीपक फटका, सीमारेषा पार चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे, हाय जरा हटके 100% आयोजन अलग. बहुत जल्दी पोजीशन में आए थे प्रसाद. देखिए पहले ही भाप लिया था कि यहीं पे गेंद टप्पा खाने वाली है, अपने घुटने को बेंड किया, उस गेंद की लाइन में आए और उस गेंद को जहां पे खेला वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है और इसी के साथ वहां पे 4 रन बटोरे हैं. मनीष मोकल कशा पद्धतीची गोलंदाजी करू शकतो याची माहिती प्रसादला आहे, कारण प्रसाद त्याच्या गोलंदाजीवर नेहमी यष्ट्यांच्या मागे भूमिका आपली बजावत असतो आणि त्याच पद्धतीने त्याला माहिती आहे. आणि मनीषला सुद्धा माहिती आहे की प्रसाद कोणत्या धाटणीचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला कशा पद्धतीने बांधून ठेवता येईल याचा नक्कीच त्याने अगोदरच विचार केलेला असावा. आणि त्याचा दुसरा चेंडू हा त्या पद्धतीचाच होता. ऑफस्टंप पिचिंग यॉर्कर लेन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला होता. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 20 धावा लागलेल्या आहेत. P2चं हे दुसरं षटक चालू आहे. बहुत ही अच्छा स्कोर अब तक 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इस मतलब बहुत लेट खेला था, अंतिम क्षणों तक उस गेंद का इंतजार किया और अपने बल्ले का फेस खोला और उस गेंद को मात्र दिशा भर दी, मगर गली की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग हमें देखने को मिली और इसी वजह से जहां पे 4 भी मिल सकते थे वहां पे 1 ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर.
21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हा शॉट जो बघितला आपण कट करण्याचा प्रयत्न होता. प्रसादला वाटलं की आपण कट केल्यानंतर क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जाईल किंवा आपला क्षेत्ररक्षक जो नॉन स्ट्राईक यांचा सहकारी आहे तो आपल्या धावेला प्रतिसाद देईल म्हणून चेंडूकडे बघत धावत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाने क्रीज सोडलेलं नव्हतं. थोडंसं जर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडला असता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा. जोरकस मारण्याचा प्रयत्न. डावकुऱ्या हाताचा फलंदाज महेश पाटील या वेळेला पूर्णपणे चकतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचताच मारण्याचा प्रयत्न केला होता. उर्वरित काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. धावसंख्या मात्र या चेंडूवर निघत नाहीये. एक चेंडू अद्यापही येणं बाकी आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक चालू आहे आणि त्यातील हा अंतिम चेंडू. महेश पाटिल शाहबाद से बिलोंग करते हैं. पोइनार इलाके में बहुत ही अच्छी बल्लेबाजी उन्होंने हमेशा की है. आज अपने आप को अगर सिद्ध करना है, अपने आप को साबित करना है तो अच्छी बल्लेबाजी करनी होगी क्योंकि ओहो इस मर्तबा देखिए दो खिलाड़ियों के बीच में दरार थी, उसी जगह से गेंद को किया है फरार. अब यहां पे मिलेंगे रन 4. प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 12.50 के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं. मेरे ख्याल से यहाँ पे बल्लेबाजों के लिए भी अच्छा है और गेंदबाजों के लिए भी पावर प्ले का ये 2 ओवर बहुत ही अच्छा घटा इस ऐसा भी कह सकते हैं क्योंकि इसके पहले हमने 75 रन देखे, 83 रन देखे, यानी तकरीबन 70 या 80 रन हमने देखे हैं. मगर ये भी बात भूलनी नहीं चाहिए कि कल की रात में हमने 45 रन डिफेंड होते हुए भी देखे हैं. तो मिनिमम यहाँ पे कम से कम 65-70 के आसपास जाना चाहेंगे. पहले 2 ओवर में 12.5 रन जरूर यहाँ पे औसत नजर आ रहा है. मगर जो तीसरा ओवर आएगा ना विकास, उस ओवर में पता चलेगा कि कौन सी टीम थोड़ी सी आगे आ रही है क्योंकि यहाँ पे अब ये बैटल समान मुझे नजर आ रहा है. अतिशय महत्त्वपूर्ण षटक आहे. चॅलेंज ओव्हर ज्याला आपण संबोधतोय, 50-50 ओव्हर म्हणून संबोधतोय कारण दोन्ही संघांसाठी ही समान संधी आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने 10 धावा रोखायच्या आहेत किंवा फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी या 10 धावा 6 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत आणि हे महत्त्वाचं षटक ठरणार आहे. बघूया. आणि महत्त्वाचं काय आहे 7 स्टार संघासाठी तर प्रसाद पाटील अजूनही स्ट्राईकला आहे. समोर गोलंदाज मंथन डाके आणि अतिशय चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. 25. अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज यहाँ पे नजर आते हुए मंथन डाकी फिर से एक बार आए हैं. मंथन ने ये चैलेंजिंग ओवर का चैलेंज स्वीकार लिया है, अपने कंधों पर ये जिम्मेदारी ओढ़ ली है. मंथन के ऊपर सभी की निगाहें होगी. मंथन के पास पेस भी है, मंथन के पास एक्यूरेसी भी नजर आती है. 10 रन यहाँ पे सेव करने हैं मगर उनके सामने है एक एक्सपीरियंस खिलाड़ी प्रसाद पाटिल. हाँ ये देखिए बिल्कुल ताकत का इस्तेमाल नहीं है, नजाकत और उसी के साथ साथ गेंदबाज की ताकत का इस्तेमाल करते हुए बिहाइंड द विकेट खेला है. गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. 4. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथ बादशाह लाडो बोटे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट. इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 29. 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर. 5 गेंदें बची है. इन 5 गेंदों में और 6 रन बनाने होंगे. पहली ही गेंद पर चौके के साथ आगाज किया है इस ओवर का. ये लीजिए 2 ही गेंदों पर ये 10 का जो टारगेट है उसे कंप्लीट किया है. कमाल का स्ट्रोक, फ्लैट भी था, फ्यूरियस भी था. 6. आमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार. नुकतंच व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त मोर्चाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सन्माननीय राजू शेठ साळुंके, संस्थापक आई फाउंडेशन बी फॉर बापू यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक बक्षीस येतं आहे. सलगच्या 3 षटकाराला या ओव्हरमध्ये जर सलग 3 षटकार आले
तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अंकुर. आकाश मांजरेकर भी हमसे जुड़ चुके हैं. वेलकम आकाश. आकाश देखिए, अब तक प्रसाद ने पूरी तरीके से डोमिनेट किया है. मंथन डाकी ने इस प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, तेज तर्रार गेंदबाजी की है, मगर एक एक्सपीरियंस क्या होता है, अनुभव क्या होता है, उसका उन्होंने ब्यौरा दिया. लाजवाब बल्लेबाजी की है, ताकत का इस्तेमाल नहीं किया, बिहाइंड विकेट खेला, नजाकत दिखाई और बहुत सारे रन यहाँ पे बटोरे. 10 गेंदों में 26 रन बनाकर प्रसाद पाटिल खेल रहे हैं. नाही बघा ना यासीन सर, गुरु हा गुरु असतो, चेला हा चेलाच राहतो. हाशिवऱ्या गावातून येणारे हे दिग्गज खेळाडू आहेत. मंथन डाकी सुद्धा छोटेखानी खेळाडू राहिलेला नाहीये. त्याचं नाव लौकिक, त्याचा खेळ हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. मात्र पुन्हा एकदा ओल्ड इज गोल्ड, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर या संज्ञा ज्या म्हटल्या जातात ना, या टर्मिनॉलॉजीज म्हटले जातात, हे प्रसादने पुन्हा एकदा मैदानाच्या आत सिद्ध केलेलं पाहायला मिळते. व्यासपीठावरती रथी महारथी यांची मांदियाळी आपण पाहतोय. व्यासपीठावरती वीर दमदार आमदार अर्थात या स्पर्धेचे जनक सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी, त्यांच्या समवेत राजूजी साळुंके साहेब आणि सर्व मित्र परिवार या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. हेच या स्पर्धेचं यश राहिलंय. खेळाडूंसाठी नंदनवन, अगदी त्याच वेळेला रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी पर्वणी राहणारी ही अभूतपूर्व स्पर्धा आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली पाहायला मिळते. आणि त्याच वेळेस सन्माननीय अप्पा गोंधळी हे सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आणि हे व्यासपीठ सजलेलं फुललेलं आपण पाहतोय. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावरती प्रेम करणारे आणि त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे बहुसंख्येने उपस्थित आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व पाहुण्यांचे मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलेंगे क्योंकि थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल को रोका गया था. अंपायर से कुछ बातचीत कर रहे हैं. सभी खिलाड़ी शायद कुछ सवाल पूछ रहे हैं. अपने दिल और दिमाग में जो भी कुछ शक होगा उसे दूर करने का प्रयास. मगर इसके पहले सही मायनों में बल्लेबाजों ने डोमिनेट किया है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है. हमारे दरणे गुरुजी हमें यहाँ पे बताते हुए कि प्रसाद के बल्ले से अब तक 4 चौके और एक छक्का 26 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि महेश पाटिल के बल्ले से भी एक चौका हमें देखने को मिला है. तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर मंथन डाकी का. पहली गेंद पर चौका आया और दूसरी गेंद पर आया छक्का, यानी 2 ही गेंदों पर आकाश 10 रन जुटा लिए गए हैं. नाही इथून झालंय काय हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. प्रत्येक रसिक मायबा प्रेक्षकाच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, हा खेळ थांबलाय का? कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तो सुद्धा स्पष्ट होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तो सुद्धा स्पष्ट होता. तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी असं घोडं अडलंय कुठे, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. आणि त्यासाठी मात्र आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप मेहनत घेतली आहे असे अंकुशजी पाटील आपण मैदानाच्या आत गेलेले आपण पाहतोय. एमडी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही अभूतपूर्व स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवताना पाहायला मिळतोय. आणि अंकुश दादा यांच्या समवेत आपण पाहतोय अलिबागचा एक लेजंड खेळाडू आपण पाहतोय राजू शास्त्री. त्याचप्रमाणे सन्माननीय हेमंतजी गुंजाळ हे एमडी फाउंडेशनचे सर्व सदस्य आहेत आणि सन्माननीय दमदार आमदार यांचे पाठीराखे. चलिए दोस्तों, अब यहाँ पे मैच शुरू होने जा रहा है और इसी बीच हम देख सकते हैं बहुत सारे हमारी माएँ बहनें और महिलाएं मंच पर बैठी है और इस मैच का लुत्फ उठा रही है. नाही बघा ना, पहिले महिला क्रिकेटमध्ये कोण क्रिकेट चांगलं खेळतं हे माहिती नसायचं. मात्र जेव्हापासून भारतीय क्रिकेट संघाने महिला संघाने चांगली कामगिरी केली, चुरस्ता, रोमहर्षकता, लोकप्रियता वाढली. लोकप्रियता वाढवावी लागेल या सुपला फटक्याची सुद्धा. क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं केले. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण त्याही पेक्षा चांगलं होतं. किरण लट जितकी चांगली फलंदाजी करतोय आता मैदानाच्या आत तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा करताना पाहायला मिळतोय. 7 स्टार संघासाठी धावा घेणं गरजेचं आहे आणि धावा कुटण्याचा प्रयत्न प्रसादच्या माध्यमातून केला जातोय. देखिए, हमने सभी लोगों का यहाँ पे शुक्रिया अदा किया. मैं सन्माननीय रोहन पाटिल, मैन फ्रॉम नागांव, 45 स्पोर्ट्स के मालिक, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि आज और कल जो टी शर्ट
अर्थात आप देखने वाले हो, कमेंटेटर होंगे और उसी के साथ ये कमेटी मेंबर्स होंगे, अंपायर्स होंगे, उनके शरीर पर जो वर्दी होगी वो सम्माननीय रोहन पाटिल नागाव इन्होंने मुहैया की है, स्पॉन्सर की है। सो बहुत 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 धन्यवाद रोहन पाटिल, आपका दिल से शुक्रिया। इस बीच हम चलते हैं मैदान पर जहां पे 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर, तीसरा ओव्हर प्रगती पर। नाही बघा ना यासिन सर, मला एक प्रश्न नेहमी पडतो. मंथन डाकी एक चांगला फलंदाज आहे, तो चांगल्या चांगल्या गोलंदाजांवरती आक्रमण करतो, मात्र त्याच्या गोलंदाजीवरती ज्या वेळेला फटके लागतायत ना, त्याचं मन काय बोलत असेल. यावेळेला कमबॅक केलं गेलंय, कौतुकास पात्र चेंडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. 7 स्टार थळ संघासाठी या तिसऱ्या षटकामध्ये लगातार 2 चेंडू येणं ही सुद्धा बाब फार महत्वाची होती. एसएस ग्रुप संघाचं आपण कौतुक करूयात, कमबॅक केलं जाते. 37 धावा, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. यस आकाश, पहली गेंद पर चौका, उसके बाद छक्का, मगर यहाँ पे लगातार 2 गेंदे उसी बल्लेबाज को डॉट करना। ये लीजिए फिर से एक बार बिहाइंड द विकेट खेलने का इरादा था, मगर मेरे ख्याल से गेंद टो पर लगी थी और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में मंथन ने एक फील्डर सेट किया था और वहीं पे वो गेंद ट्रेवल कर रही थी, मगर जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। और अब यहाँ पे 5+ भी होंगे, यानी रनों की संख्या 43। नाही बघा ना, इथून ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत येत जाते. ही केवळ ड्रिंक्स ट्रॉली नाही आहे, हा ड्रिंक्स ब्रेक नाही आहे, तर दोन्ही संघांना आपली रणनीती तपासण्यासाठी, रणनीती बदलण्यासाठी, षडयंत्र रचण्यासाठी हीच ती वेळ आहे. आणि ही ड्रिंक्स ब्रेक फार महत्वाची असतात. ज्या वेळेला नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्रित येतात, 3 तालुक्यातील खेळाडू, कोणीतरी वेगळ्या आळीतून आलंय, कोणीतरी चौकातून आलंय, कोणीतरी वेगळ्या भागातून आलंय, आणि हे सगळे खेळाडू ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यातूनच चांगल्या क्रिकेटची क्रांती होते. आणि तीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सर्वांसाठी एक अभूतपूर्व हे या स्पर्धेचं 3रं पर्व आपण पाहतोय. या पर्वावरती आम्हा सर्वांना आहे गर्व, अशी ही स्पर्धा. जी हाँ, बहुत ही कमाल का ये टूर्नामेंट, क्योंकि हम सिर्फ सपने में देखते थे इस तरह का टूर्नामेंट, और अगर सही मायनों में अगर देखना होता ना तो हमें मुंबई जाना पड़ता. निश्चित रूपाने आपण चांगल्या माणसांना निवडून आणले, ज्याचा दृष्टिकोन हा नेहमी विकासाचा राहिलाय, ज्यांचा दृष्टिकोन हा नेहमी आपली माणसं वरती यावीत यासाठी राहिलाय. बघा ना, पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये जे सदस्य निवडून आले त्यांना सुद्धा नावलौकिक मिळावं, त्यासाठी त्यांच्या नावाचे हे 8 स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे खऱ्या अर्थानं एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं आणि दिलदारपणाचं खऱ्या अर्थानं हे यश आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आकाश, आता मात्र इथे जे एक पारितोषिक आलंय ना, ते अगदी अनोखं आणि अगदी आगळं वेगळं आहे. सन्माननीय कृष्णा जी म्हात्रे, मॅन फ्रॉम शिरवली, यांच्या माध्यमातून फलंदाजांना सुवर्ण संधी असेल ती म्हणजे लागोपाठ 4 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला आपले आमदार साहेब ज्या वेळेस आमदारकीसाठी उभे होते आणि जेवढ्या मतांनी ते निवडून आलेले आहेत तेवढे पैसे इथे अर्थात दिले जातील त्या फलंदाजाला आणि सन्मानित केले जाईल. धन्यवाद यासिन सर. दुसरं एक बक्षीस ऐका. जर फलंदाजी करणाऱ्या संघाने 80 धावांचा टप्पा पार केला तर भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जातीच्या मोर्चाचे सरचिटणीस आणि आई फाउंडेशनचे संस्थापक बी फॉर बापू राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपये, आणि या ओव्हरमध्ये गोलंदाजांनी फक्त 1च धाव खर्च केली तर त्या गोलंदाजाला सुद्धा 5,000 रुपये. चला, ते 5,000 तर मिळणार नाही हे इथून स्पष्ट झालंय, कारण लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. साऱ्या इलाक्याचं है चर्चेचं, मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. लय दमदार आपला आमदार. ऑसम स्ट्रोक हमें देखने को मिला है, लाजवाब स्ट्रोक. पहली ही गेंद पर आओ देखा ना ताओ, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये प्रसाद के बल्ले से छक्का. प्रसाद पहुंचे 35 पर आणि संघ मात्र 50च्या उंबरठ्यावरती आलाय. 49 धावसंख्या पाहायला मिळते. 80 धावांचा पल्ला पार केला.
तर पारितोषिके इथून मात्र लगावण्यात आलेली आहेत. चांगली कामगिरी करा, पारितोषिके तुम्हाला डेफिनेटली मिळतील. आणि प्रसाद पाटीलचा फॉर्म, त्याची पॉवरफुल बॅटिंग इफेक्टिव्ह राहिली आहे. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडॉन मधून डीप मध्ये चेंडू पेट्रोलिंग करतोय. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल केलाय. तद्वर मात्र घेतलेली ही एक धाव सुखावणारी आहे, कारण प्रथम फलंदाजी करत असताना 3.2 चेंडूंमध्ये 7 स्टार संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या आहेत 50 धावा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर वेल डन. सुरुवात चांगली आहे, आक्रमक आहे, ब्लेझिंग आहे, त्याचप्रमाणे स्थिर सावध धीर गंभीरतेने इथे मात्र या इनिंगला बिल्ड केली जाते. गेंदबाज भूषण झावरे, हालांकि उनके सामने भी बहुत बड़ी चुनौती होगी क्योंकि उनके सामने है प्रसाद पाटिल और महेश पाटिल. हालांकि इस मर्तबा स्ट्राइक एंड पर महेश रहेंगे. 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर, मगर यहां से भी कमबैक हो सकता है. यहां से भी अगर आपको इस मैच जीतना है तो सबसे अच्छा तरीका क्या है? विकेट लेना. अगर यहां से अगर विकेट लेते हो ना तो बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव आ सकता है, क्योंकि क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है. मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि कभी धूप कभी छाया, यही है क्रिकेट की माया. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी नाही. भूषण झावरेने भूषणावह कामगिरी मैदानाच्या प्रदर्शित केली आहे. 7 स्टार थळ संघाला 50 धावसंख्येवरती दुसरा हादरा. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीचे. कवर और पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, मगर एक्स्ट्रा बाउंस, अनइवन बाउंस जिसे कहा जाता है, गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और आसानी के साथ ये लपके गए. जी हाँ, मगर जैसे मैंने कहा कि आत्मविश्वास को बरकरार रखना होगा, हौसले को बुलंद रखना होगा, क्योंकि मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मजा तर येते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं हे यश पाहून, किंबहुना खेळाडूंची कामगिरी पाहून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आता मात्र सार्थकी लागलेली पाहायला मिळते. या स्पर्धेचा स्टँडर्ड, या स्पर्धेचा बेंचमार्क आणि स्पर्धेचा बोलबाला अखंड महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, वन ऑफ दी लेजेंडरी प्लेयर, नवगावचा हा सितारा विनोद वाटकरे, जो स्वतःची वाट मोकळी करतो, तर अर्थातच फलंदाजी करत असताना गोलंदाजांवरती वर्चस्व निर्माण करणारा खेळाडू. और आकाश, उनकी खासियत देखिए, विनोद वाटकर इस प्रतियोगिता में अब तक आउट ही नहीं हुए, तीनों मर्तबा नॉट आउट है. आज विनोद की बल्लेबाजी सही मायनों में फिर से एक बार देखने का एक अलग मजा होगा. मगर जड़ में डाल दिया था. बल्लेबाज के पास ज्यादा कोई चारा नहीं था, कोई ऑप्शन नहीं था, खोद कर उसे खेला. शॉट मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी. वहां पे गेंद जब तक फील्ड होती ना, तब तक 1 रन लेने का यहां पे मौका था. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 51-51, लॉस ऑफ 2 विकेट्स. नाही बघा ना, देणगी जमा झालेली आहे. या देणगीचं रूपांतर अर्थात पाया मजबूत झालाय, आता कळस बांधायचा आहे आणि तो कळस, तो झेंडा कोण फडकवणार याची वाट पाहिली जाते. इथे मात्र मोठा फटका आलाय. फ्लॅट, फ्युरियस, फंटास्टिक स्ट्रोक, फॅसिनेटिंग षटकार. उन्हाळ्याच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. ओहो, अब आधे शतक के नजदीक आ चुके हैं प्रसाद पाटिल. 17 गेंदों का सामना किया है, 42 रन बनाकर खेल रहे हैं. क्या कमाल की एक यादगार पारी होगी उनकी भी जिंदगी में. फिर से एक बार प्रसाद ही स्ट्राइक एंड पर है. गेंदबाज भूषण झावरे. यावेळेला बघा, वाट पाहून मोठा फटका खेळलाय. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षण तटस्थ उभा राहिलाय. जणू काही अंबुजाची भिंत असावी त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण कौतुकास पात्र इथून मात्र पाहायला मिळते. इसके पहले 2 बल्लेबाजों ने आधे शतक को मुकम्मल कर लिया है. समीर थड़े ने 61 बनाए थे और गणेश पड़वल ने
50 बनाए थे। यहाँ पे प्रसाद पाटिल को भी अपनी जिंदगी की एक सबसे अच्छी पारी, एक नायाब पारी, एक यादगार पारी खेलने का मौका। 18 गेंदों में 43 रन बनाकर वो नॉट आउट है और टीम का स्कोर 4 ओव्हर की समाप्ती के बाद 58 रन। नाही बघा ना, योग चांगले असतील तर सहयोग आपोआप मिळतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉमेंट्री बॉक्स. आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रसाद पाटीलजी जर हाफ सेंचुरी या ठिकाणी साजरी झाली तर 5,000 रुपयांचं बक्षीस, तसंच बी फॉर बापू राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं बक्षीस. मी अजूनपर्यंत वाटच पाहत होतो, अशा पद्धतीचं पारितोषिक अजून लगावलं कसं गेलं नाहीये. कौतुक करूयात या सर्व मान्यवरांचं, ज्या गुणी खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी कदापि मागे हटत नाही. पारितोषिकांची लैलूट जरूर आहे. प्रसाद पाटील, मी योगाबद्दल चर्चा करत होतो. योग चांगले असतील तर सहयोग मिळेलच. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव घेण्याचा योग आला. स्ट्राईक एंड वरती आता मात्र पुन्हा एकदा प्रसाद पाटील पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू त्याच्या हातात आहेत. 18 मध्ये 43 त्याने डेफिनेटली केलेत. सांघिक धावसंख्या आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन सुद्धा पोहोचली आहे. 68 धावा दाफलकावरती लागल्यात. यासीन सर 58 धावा दाफलकावरती लागल्यात. यासीन सर, काय वाटतंय, किती धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत? देखिए आकाश, पूरी प्रतियोगिता में जिस गेंदबाज ने हम सभी को प्रभावित किया है वही गेंदबाज अब गेंदबाज के मार्ग पर सुजीत तांबटकर। जी हां, इस मरतबा ढीले हाथों के साथ उसे खेला था, मगर डीप पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग सीमारेखा के नजदीक, और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या 60 और प्रसाद पाटिल पहुंचे हैं 19 गेंदों में 45 पर। लाजवाब, शानदार, एस्टॉनिशिंग, आश्चर्यकारक ये पारी है उनकी। टीम को सख्त जरूरत है उनकी बल्लेबाजी की। एक अच्छे पोजीशन पर लेके जाना चाहते हैं मगर उनको रोकना होगा, और इसी वजह से सुजीत के ऊपर सभी की निगाहें, सभी की नजरें, क्योंकि सुजीत ने हम सभी को काफी प्रभावित किया है। इस टूर्नामेंट में उन्होंने अब तक 7 विकेट हासिल किए हैं। रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे बघितलं डेफिनेटली जाऊ शकेल, एक उन्मोक्षण खेळाडू मैदानाच्या चांगली कामगिरी करतोय. यावेळेला प्रसाद समोर वेगवान, भन्नाट, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसादला विचारलेल्या या कठोर प्रश्नाचं उत्तर मात्र त्याच्याकडे नाही आहे. वेल डन, वेल डन, वेल डन. देखिए फिर से एक बार आप, हमारी जो चर्चा चल रही थी कि मंथन डाकी जब गेंदबाजी कर रहे थे थोड़े से वो नए हैं प्रसाद के मुकाबले में, मगर यहाँ पे ये गेंदबाज सुजीत तो बहुत ही ज्यादा नए और नवेले भी है, मगर यहाँ पे अपनी कलात्मकता दिखाते हुए जिस तरह से वैभव सूर्यवंशी ने 15 साल में 15 साल खेले हुए गेंदबाज के ऊपर पहले ओवर में 2 छक्के लगाए थे, उसी तरह का कारनामा यहाँ पे सुजीत अंजाम देता हुआ. यावेळेला मोठा फटका आलाय. प्रसादच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाला पार करेल, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार, आणि त्याचबरोबर आपलं अर्धशतक सुद्धा पूर्ण केलेलं आपण पाहतोय. वेल डन प्रसाद, अर्धशतक झळकावलंय. संघ अडचणीमध्ये असताना सलामवीर म्हणून आला आणि आता मात्र नांगर टाकत असताना शेवटपर्यंत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. हाशिवऱ्याचा हा खारेपाट विभागातील खेळाडू पुन्हा एकदा रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकतोय. तसंच आकाश, आमदार साहेबांनी लावलेलं 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकतोय आणि राजू शेठ साळुंके यांनी लावलेलं 3,000 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकतोय. बख्शीश कमेंट्री बॉक्स. यस, कल्पेश पाटिल इनकी तरफ से भी 1,000 रुपए का इनाम इस आधे शतक के लिए, अर्थात प्रसाद के लिए. इस ओवर की अभी भी 3 गेंदें आना बाकी. इसी बीच जैसे ही छक्का लगा, फिर से एक बार आपने नोटिस किया, मैंने आज पूरे दिन में, पूरे रात में बताया आपको कि एक छक्का लगने के बाद अगली गेंद तकरीबन वाइड होती ही है, और यहाँ पे भी वही नजारा हमें नजर आया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन. फिर से एक बार सुजीत तांबटकर अक्रॉस द लाइन, फ्लैट बैटेड स्ट्रोक, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात अमरीश के रूप में. बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर यहाँ पे रन चुराने की कोशिश, चुरा लिया है. हालांकि नॉन स्ट्राइक एंड पर विनोद वाटकर ने अपनी जान की जोखिम ली थी, मगर उसमें कामयाबी. बघा धावफलकावरती आपण पाहतोय 69 धावा जमा झाल्या. आमदार साहेबांकडून गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक आहे. 2 चेंडू उरलेत, लागोपाठ जर 2 विकेट आल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल.
जी हाँ, सुजीत तांबड़कर के बारे में मैं जरूर चर्चा करना चाहूंगा। ओ हो, बाल भाल बच गए। यहाँ पे फिर से एक बार तकदीर का सहारा, बल्ले का एक महीन सा किनारा लिया और ये देखिए फिर से एक बार स्ट्राइक अपने हाथों में रखने की कोशिश में अपने विकेट को त्याग दिया है। विनोद वाटकरे जाएंगे मैदान से बाहर। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत एक नंबर बक्षीस ठेवलेत एक नंबर. देखिए धन्यवाद, आकाश, डीजे. यहाँ पे यासिन सर, पुढील सामन्याच्या नाणेफेकीच्या कॉलसाठी पाचारण करतोय स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वरसोली विरुद्ध मिहिर अँड तनिष स्पोर्ट्स झारखंड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. कमेंट्री बॉक्स. जी हाँ, मैं बात कर रहा था अर्थात सुजीत तांबड़कर के बारे में। आकाश, इस गेंदबाज ने इस प्रतियोगिता में 8 रन के ऊपर बिल्कुल रन खर्च नहीं किए थे एक ओवर में। पहली मर्तबा ये हमें दिखाई देता हुआ कि उन्होंने 8 के ऊपर रन खर्च किए हैं और उसी के साथ साथ कोइंसिडेंस ये है कि पहली मर्तबा विनोद वाटकरे भी इस प्रतियोगिता में आउट हो चुके हैं। देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। 71 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 72 रनों की जरूरत। 72 रन चाहिए 5 ओवर का यह मुकाबला। क्या कहोगे आकाश, आपका अंदाजा? नाही, इथून मात्र प्रत्येक प्रिडिक्शन फेल होईल अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आपण अनुभवलंय. एक अभूतपूर्व खेळ इथून मात्र राहिलेला आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक पारितोषिक आणखीन सुद्धा या ठिकाणी आपण देऊयात. प्रसाद पाटीलने जी काही इनिंग केली आहे त्या इनिंगसाठी अर्थातच वायशेजचे रहिवासी गौरवजी नाईक यांच्याकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅलो, एक मिनिट हा. आकाश मांजरेकर सर, बघा सर्व संघांना बघा, आपण ह्या लीगमध्ये 32 संघ सहभागी केले होते आणि या 32 संघांमधून 16 संघ हे क्वालिफाय झाले. क्वालिफाय झाल्यानंतर 16 संघानंतर मी एक तुम्हाला सूचना केली होती सर्व संघ मालकांना की आमच्या सूचनांचं पालन करा. इथे कोणाच्याही कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही. आम्ही MD फाउंडेशनमार्फत सर्व संघ मालकांना सूचनापर विनंती करतो की तुमचा संघ कोणीतरी हारणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे, परंतु आपलं जिंकण्यानंतर कोणीही प्लेयर हा बॅरिगेट्सच्या आतमध्ये तुमचा किट परिधान केलेला प्लेयर किंवा खेळाडू किंवा समर्थक हा आतमध्ये येणार नाही आहे. जर अशी कुठली घटना घडली तर त्याला आम्ही पेनलाइज करू. याच्यानंतर बघा आता सुपर 16 नंतर सुपर 8 झालेत. नॉकआउटची स्पर्धा चालू आहे आणि या नॉकआउटमध्ये पूर्ण तुमच्या तुमच्या संघ मालकांसह तुमच्या समर्थकांची सुद्धा उत्कंठा वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे सर्व संघ मालकांनी यांची सूचना घ्यायची आहे, याची खबरदारी घ्यायची आहे की आपला कुठलाही खेळाडू इवन तुमचा किट परिधान केला कुठलाही माणूस व्यक्ती हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इवन बॅरिगेटच्या आतमध्ये येता कामा नाही आहे. या सर्व संघ मालकांनी याची खबरदारी घ्यायची आहे. धन्यवाद. निश्चितच अंकुशदादाने ज्या सूचना दिलेल्या आहेत, मित्र हो, मागील 5 दिवसापासून आपण हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी तलवार मैदानावर अनुभवतोय. एक वेगळ्या शिस्तीची स्पर्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या समोर येते. त्या शिस्तीला कोणतंही गालबोट लागलं गेलं नाही पाहिजे याची नोंद प्रत्येक संघ मालकांनी त्यांच्या व्यवस्थापकांनी घ्यायची आहे. बॅरिगेटच्या आतमध्ये कोणीही यायचं नाही आहे याची नोंद घ्या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. तसेच नाणेफेकीच्या कॉलसाठी पाचारण करतोय सन्माननीय राजेंद्रजी पाटील. आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. आपण कृपया टॉस बॉक्सकडे मार्गक्रमण करा. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. अंकुश दादा, ये तो सिर्फ ट्रेलर आहे. उद्या प्रेक्षकांची गर्दी इतकी जमणार आहे ती अनकंट्रोलेबल असणार आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा तसं आपण पाहिलं होतं, परंतु याही वर्षी जो सामना सर्व रसिक प्रेक्षकांना हवा असा वाटतो, परंतु त्या सामन्यामध्ये थोडासा बदल केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा काहीतरी वेगळं पण आणण्याचा प्रयत्न केला आहे. बेस्ट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया असा उद्या एक्झिबिशनचा सामना असणार आहे. जाऊयात आजच्या दिवसातील या सुपर 8च्या शेवटच्या मुकाबल्याकडे.
निखिल पाटील एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला निखिल आहेत. निखिल वर्सेस निखिल, अलिबाग वर्सेस मुरुड असं हे बॅटल असणार आहे. साईराज वर्सोली एका बाजूला, तनिष अँड मिहीर स्पोर्ट्स झालखंड एका बाजूला आहेत. मी सरांना विनंती करतोय टॉस करायचा आहे. कॉल करतायत झालखंड संघ. हेड कॉल केलाय झालखंड संघाने आणि टेल्स आलाय. सो साईराज वर्सोली टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आसनस्थ होण्याची विनंती करतोय. येस, निखिल टॉस जिंकलाय आणि इतकं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन असेल? फिल्डिंग करेन मी पण. एकंदरीत या स्पर्धेतील प्रवास खूप सुंदर राहिलेला आहे. मी असंच विचारेन, कोणत्या खेळाडूवर या मॅचमध्ये खूप जास्त विश्वास असणार आहे आणि तो खूप चांगलं करू शकतो? आमचे तर आता बघायला गेले तर सर्वच प्लेयर व्यवस्थित खेळत आहेत. बॅटिंग बॉलिंग, कारण प्रत्येक मॅचला वेगवेगळ्या आणि परफॉर्मन्स केलेला आहे. तर या मॅचमध्ये सुद्धा आम्ही चांगला परफॉर्मन्स करून ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेन मी. थँक्यू सो मच. निखिल, प्रथम फलंदाजी करायची आहे, टॉस हारलात, असं काही डिफाईन नव्हतं तुम्हाला की बॅटिंग करायची आहे बॉलिंग करायची आहे, पण टीममध्ये काही चेंजेस कराल का? कारण मागील परफॉर्मन्स सगळ्यांचे खूप चांगले झालेले आहेत. कदाचित असं काहीतरी तुमची स्ट्रॅटेजी असेल का? नाही, टीममध्ये काही चेंजेस नाही, जी आहे ती टीम खेळवून. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आता नाईट मॅच असल्यामुळे 60+60 जरी धावा झाल्या तरी डिफिकल्ट होणार नाईटला चेस करण्यासाठी. थँक्यू सो मच. साईराज वर्सोली या संघाने जिंकलाय टॉस. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा थरार अशाच पद्धतीने या तलवार क्रीडांगणावर रंगणार आहे, कारण तलवार क्रीडांगणावर खेळाडूने केलेला एक पण वार फुकट जात नाहीये. हे आयोजन अशाच पद्धतीचं आहे जिथे प्रत्येक वार हा सफलच होतो. दमदार आमदार साहेबांचं हे आयोजन वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये असंच तुमचं सहकार्य लाभू द्या, हीच प्रार्थना आहे. स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. धन्यवाद कपिल. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर. सुमेध पत्रे, ओहो, पहली ही गेंद पर इनफॉर्म बल्लेबाज किरण लट. बैक टू द पवेलियन. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी एका, कामाचा पक्का हुकमी एका, भेटायला कधी बी जावा, Thank you. मला असाच आमदार हवा. काय ते अग्रेशन, थळ वर्सेस थळची रायव्हलरी जणू काही आपण अनुभवली. किरण सुद्धा थळ गावातून बिलॉंग करतो, सुमेध पत्रे सुद्धा थळ गावातून बिलॉंग करतो. ही विकेट फार महत्वाची आहे. गावकी असेल ती मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आत आल्यानंतर आपण पक्के खेळाडू आहोत. आपण आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण करायचं, हे जणू काही इक्वेशन सुमेध पत्रेने मैदानाच्या सेट केलेलं पाहायला मिळते. क्या कमाल का ये बैटल. हालांकि किरण लट ने हर मैच में प्रभावित किया था अपने बल्ले से. कमाल की बल्लेबाजी और बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई थी अपने टीम के लिए. मगर यहाँ पे सुमेध पत्रे तो सुमेध पत्रे है. सुमेध पत्रे ने अक्सर हम सभी को प्रभावित किया है इस अलीबाग तहसील से. अगर कोई ओपन लॉट्स में खेलने गया है, फिर वो रतन बुआ ट्रॉफी हो, उसी के साथ प्रहार चषक गोरेगांव का हो, तो उनका नाम है सुमेध पत्रे. अपने तेज तर्रार गेंदबाजी से उन्होंने काफी बल्लेबाजों को आश्चर्यचकित किया है और ये 50वां बोल्ड आउट था. जी हां, चलते हैं मैदान पर फिर से एक बार. आकाश, सुमेध पत्रे फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर. नाही, इथून बघा ऑनसाइडच्या दिशेने मंथनने सुद्धा फटका खेळलेला आपण पाहतोय. मंथनसाठी एकच आता मात्र त्याचा माइंडसेट असला पाहिजे, सुमेधचे ओव्हर कसं बसं पार करायचं. कारण पहिला चेंडूवरती मिळालेली विकेट सुमेधचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल आणि तदनंतर त्याच्या गोलंदाजीचा तो भन्नाट वेग पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळे कधीतरी श्रद्धासबुरी म्हणावं, एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा आणि विकेटवरती टिकून राहत असताना मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाणं ही काळाची गरज आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुमेधची इनिंग, त्याची गोलंदाजी, त्याची करिश्माई कामगिरी थळ संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. देखिए आकाश, यहाँ पे 72 रन जीतने के लिए चाहिए. ऐसा भी पहाड़ नहीं है रनों का. यासीन सर, राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये जर सुमेध पत्रेने क्लीन बोल्ड स्वरूपात विकेट घेतली
तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ओहो, धन्यवाद राजू जी. मगर यहाँ पे रनों की तलाश है बल्लेबाजों को. पहली 3 गेंदों में मात्र 2 ही रन आए हैं. मंथन डाकी वो बल्लेबाज है जो इस मैच को टर्न करने की क्षमता रखता है. उनके बल्लेबाजी का जौहर मैंने देखा है, उनके बल्लेबाजी का दमखम मैंने देखा है, और इसी वजह से मंथन डाकी को अंतिम क्षणों तक यहाँ पे टिककर खेलना होगा. उनके बल्लेबाजी में वो ताकद जरूर है. ना, निश्चित रूपाने ही बाब तुम्ही फार महत्वाची सांगितलीत. मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सुमित पत्रेने सुद्धा चांगलं व्यावसायिक क्रिकेट खेळलंय आणि मंथनला गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे, आणि हे त्याने मैदानाच्या आत पुन्हा एकदा दाखवून दिलाय. काय तो वेग, काय ती क्षमता, सगळं कसं एकदम ओके मध्ये. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आत. बहुत ही लाजवाब यॉर्कर था. वाइड यॉर्कर ज्यादा से ज्यादा करने की कोशिश करते हैं. देखिए, कहना बहुत ही आसान मगर करना बहुत ही मुश्किल, क्योंकि हम सभी को लगता है कि परफेक्ट यॉर्कर डालना चाहिए था, मगर जब यॉर्कर डालने जाते हैं तो एक तो फुल टॉस होती है, वरना ओवर पिच भी होती है. उसे परफेक्ट यॉर्कर में तब्दील करना, और उसके लिए ये देखिए इसमें दबा थोड़ी सी स्लोवर वन थी, पेस को निकाल दिया था. गेंद हवा में लहराती हुई बल्लेबाज मंथन डाकी को आश्चर्यचकित करती हुई विकेट कीपर के हाथों में. नाही बघा, मी म्हणेन गोलंदाजाचं हे दुर्दैव आहे की लगातारचे दोनही चेंडू इतके चांगले होते ना की हे विकेट टेकिंगचे बॉल असतात ना, ब्रेक थ्रू बॉल्स, त्या पद्धतीची, त्या स्टँडर्डची गोलंदाजी पुन्हा एकदा थळ संघ 7 स्टार थळ आज 4 चांद लावलेल्या पाहायला मिळतात. माफी असावी, 7 स्टार लावलेल्या पाहायला मिळतात. देखिए, अभी अभी इस मैदान पर अगर कोई आया होगा ना तो वो यकीन नहीं करेगा. कैन यू बिलीव इट? ये 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. 30 गज के दायरे में मात्र 2 खिलाड़ी होते हैं पहले ओवर में, और रन आकाश देखिए मात्र आए हैं पहली 6 गेंदों में मात्र 3 रन. यासिन सर, यापूर्वीचे जे 2 चेंडू आपण पाहिले, म्हणजे जर कोण झोपेत असेल तर त्याने डोळे नक्की चोळले असतील. ट्रेसर बुलेट सारखे ते दोन्ही चेंडू निघून गेले विकेट किपरच्या ग्लव्हमध्ये, आणि त्या गोलंदाजीवर प्रभावित होऊन राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून सुमित पत्रे याच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाही, सन्मान्य राजू साळुंके साहेब आहेत ना, हे दर्दी रसिक मायबाप प्रेक्षक आहेत. त्यांना चांगला खेळ दिसला ना की मग तो कोणत्या संघाचा आहे, कोणत्या गावाचा आहे, कोणत्या तालुक्याचा आहे, त्यांना याच्याशी काही फरक पडत नाही. तुम्ही चांगले क्रिकेटपटू आहात ना, तुम्ही चांगली मेहनत करताय ना, मग येस, बी फॉर बापू अर्थातच राजू साळुंके साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिके आपण नेहमी पाहतो. त्यांच्या माध्यमातून समाजकार्य सुद्धा आपण खूप वर्ष अनुभवतोय. महाराष्ट्राच्या क्रिकेट इतिहासामध्ये अर्थातच एक ऐतिहासिक पर्व, हे 30रं पर्व आपण अनुभवतोय. ना भूतो ना भविष्यतही अशी ही स्पर्धा आपण अनुभवतोय. 3 तालुके, एक मंच, अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यांना एकत्रित आणणारे या स्पर्धेचे जनक दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी हे आता मात्र समालोचन कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना एकदा विनंती आहे की कृपया एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत या एका दिलदार व्यक्तिमत्वासाठी, ज्यांना नेहमी कलेची जाण राहिली आहे, ज्यांनी कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिलंय, असं हे व्यक्तिमत्व. खूप खूप स्वागत आहे आपलं. कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा मॅचचा आनंद लुटण्यासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध झालाय. आकाश, मी नेहमीच म्हणत असतो, कारण सन्माननीय आमदार साहेबांचा जो काही प्रवास राहिला आहे त्यांच्या आयुष्याचा, तो मी सुद्धा अगदी जवळून पाहिलेला आहे. आणि म्हणूनच मला कधी कधी लिहिण्याची सवय आहे. मी लिहिलं होतं की नीती असेल तर नियती सुद्धा साथ देते, नीती असेल तर नियती सुद्धा साथ देते, आणि एक सर्वसामान्य व्यक्ती दिग्गजांना मात देते. क्या बात है, वेल सेड यासिन सर. खूप कमालीची लाईन होती. कमालीचं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते, आणि का जनतेतून हे लोकप्रिय नेते म्हणून पाहायला मिळतात. विकास कामांना ज्यांनी प्राधान्य दिलं आणि जनसेवा करत असताना खऱ्या अर्थानं खूप चांगली कामं 3ही तालुक्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. अमरीशच्या बॅटमधून चौकार. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्याचा ठेवी माना, करी सर्वांचे समाधान. धन्यवाद. थैंक यू. ये पहला चौका
इस इनिंग का, इस पारी का ये पहला चौका, इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 7 रन, 8 रन। यस, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अमरीश फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। इसमें दबाए क्रॉस द लाइन, फ्लैट बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश, यहां पे रन चुराने का प्रयास, कामयाबी मिली है। दोनों भी बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया है और पलक झपकते ही रन चुरा लिया है। लेग बाय के रूप में अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ, रन जैसे भी आया आकाश, आना बेहद जरूरी। 9 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। नाही बघा ना, इथून आस्किंग रन रेटचा डोंगर पाहायला मिळतोय. धावा आता जास्त प्रमाणामध्ये करावे लागणार आहेत. एसए स्पोर्ट्स अलिबाग संघाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. अडचणी कोणी निर्माण केल्या? संघ कर्णधार, सरसेनापती, अध्यक्ष, कर्णधार अर्थातच सुमेध पत्रेने जी गोलंदाजी केली ना, ती कौतुकास पात्र होती. आणि तदनंतर मात्र अजय पवारची गोलंदाजी आहे. अलिबागचे सितारे आज मैदानाच्या आत घोंगावतायत, अक्षरशः चमकतायत आणि त्यांच्या चमकेसमोर फलंदाज अक्षरशः फोल ठरताना पाहायला मिळत आहेत. वेल डन, कमालीची गोलंदाजी, वैविध्यता असावी ती मैदानाच्या आत त्यांनी दाखवून सुद्धा दिली आहे. बघा ऍक्शन रिप्ले. मंथन डाकी हालांकि तकरीबन 6-7 गेंदें खेली है उन्होंने, मगर अभी भी निष्प्रभ है। मगर मंथन को फिर से एक बार पेशेंस यहां पर रखना होगा। यहां से भी हम मैच जीत सकते हैं, इस आत्मविश्वास को बरकरार रखना होगा। 19 गेंदें, 62 रनों की जरूरत। यावेळेला फटका फसलाय. आमचे टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामन सुद्धा चेंडूला धुंडो रे साजना सारखे शोधतायत. विकेट सुद्धा मिळाली आहे. 7 स्टार थ संघ मैदानाच्या आत जल्लोष करतोय, हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. वेल डन. आणखीन एक फलंदाज बाद. दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का, जनमनात त्याची हवा, मला असाच आमदार हवा. बघा आमदार साहेब, आज तुमची एक 10 सेकंदाची व्हिडिओ आमच्यापर्यंत आली होती. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताय. महाराष्ट्राच्या पातळीवरती, देशाच्या पातळीवरती ही इतकी मोठी स्पर्धा गेली आहे आणि तदनंतर हे घवघवीत यश पाहताना एक आयोजक म्हणून, या स्पर्धेचे जनक म्हणून किती आनंद वाटतोय? काय वाटतं साहेब तुम्हाला? MD फाउंडेशन आयोजित वीर दमदार आमदार ही क्रिकेटची भव्य प्रीमियर लीग, पहिलं तुम्ही सगळ्या निवेदकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. अतिशय सुंदर गेले 6 दिवस तुम्ही निवेदन करताय आणि खरं प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण स्थान मिळवलं आहे. यासिंदरला खूप लहानपणापासून बघतो मी, माझा कार्यकर्ता म्हणून, शाखाप्रमुख म्हणून हा प्रवास मी बघितलेला आहे. आणि एक उत्तम निवेदक, अनेक शिष्य त्यांनी तयार केलेत या क्रिकेटच्या कॉमेंटेटर म्हणून. या सगळ्यात जास्त आनंद आहे. आपण जो प्रश्न विचारलात, आपण तर मी किंवा आपण सगळेच क्रिकेट वेडे आहोत आणि म्हणून माझीच लीग आहे. जेवढा वेळ मिळेल तेव्हा TV समोर येऊन बघतो, लोकांशी चर्चा करतो, त्यांची कामं असेल ते समजून घेतो. पण एक बॉलने बॉल बघतो. मी आत्ताही सगळ्या 5 दिवसाचं संपूर्ण विवेचन नक्की सांगू शकतो, कारण सगळे विवेचन माझ्या मेमरीमध्ये मी सामावून घेतलेलं आहे. पण खरं आहे की अतिशय सुंदर स्पर्धा पार पडते. विशेषतः MD फाउंडेशनचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, अंकुश आणि ते सगळे सहकारी आणि आदिती, या सगळ्यांनी उत्कृष्ट अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पुढल्या वर्षी याच्यापेक्षा अतिशय चांगल्या स्पर्धाचं नियोजन आपण नक्की करूया. क्रिकेट सुरू होते, आपण कॉमेंट सुरू करा. यस, धन्यवाद. ये आवाज थी अर्थात हम सभी के चहीते. जी हाँ, अंपायर जी का इशारा इसी बीच चैलेंज ओवर का, ये 50-50 ओवर रहेगा. मगर देखिए, हम सभी के लिए, आकाश आपके लिए, मेरे लिए, हमारी ज़िंदगी का ये सबसे सुनहरा पल हो सकता है, क्योंकि हमारे अलीबाग की शान, हमारे अलीबाग की जान और हम सभी के चहीते हमारे दोनों के बीच में यहाँ पे बैठे हैं. नाही, खऱ्या अर्थाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला असा एकही आमदार दाखवा ज्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आयोजन होते आणि AC कूलर सोडून ते कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. हे ॲज अ समालोचक म्हणून आपल्याला अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. त्यासाठी मी आपला शतशः ऋणी असणार आहे. यस, चैलेंज ओवर यहाँ पे शुरू हो चुका है. पहली 2 गेंदों पे मात्र 1 ही रन आया है. सुमेध पत्रे क्या सोच के आए हैं, उनकी मानसिकता देखिए, अपने आप को उन्होंने कितना मेंटेन किया है डाइट के ऊपर, उसके साथ साथ प्रैक्टिस के ऊपर. जितना
उन्होंने प्रयास किया है, उन्होंने जो कोशिश की है ना, यहाँ पे जो छोटे बच्चे हैं बैठे हैं उनको सीख लेने वाली बात है। 4 गेंदे अभी भी शेष है, 9 रन बनाने होंगे। क्या लगता है आकाश, 9 रन बनेंगे? कठीण वाटतंय. सुमेधची गोलंदाजी बघता, त्याचा ॲटिट्यूड बघता, त्याचा अप्रोच पाहता आणि सध्या ज्या पद्धतीने लयबद्धतेने त्याचा रनअप आहे ना, तो बघून एक कॉन्फिडन्स वाटतोय की खऱ्या अर्थानं थळ गावातून येत असताना अलिबाग तालुक्यामधून चांगले क्रिकेट खेळला. आता रत्नागिरी, रायगड, अगदी त्याच वेळेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जो सातत्यपूर्ण व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतोय. छोटे कानी मात्र एक डायनामिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. माना कि अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहाँ मना है। दिया लगाना है तो आपको जलना होगा। जी हाँ, जल उठे हैं, वहां पे फील्डर तैनात है, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, फ्लैट भी है, फ्योरिस भी है। 6 सेवेचा घेतलाय वसा, दिन दुबळ्याची करतो सेवा, कामाचा पक्का हुकमी एक, कामाचा पक्का हुकमी एक, बेताला Thank you. कधी जावा. बघा यासीन सर कॅल्क्युलेशन बदलले. या षटकामध्ये आता मात्र 8 धावा आल्या आहेत. आकाश. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या ना तर 5 धावांचा बोनस मिळणार आहे. या 2 धावा जर रोखल्या ना तर राजू शेठ साळुंके यांच्याकडून 2,000 रुपये, आणि जर जमवल्या तर फलंदाजाला पण 2,000 रुपये. ओहो, राजू सेठ साळुंखे, इनकी तरफ से दोनों तरफ आग बराबर लगी है। इसका ये सबसे बड़ा उदाहरण हम कह सकते हैं। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं इस छक्के के सहायता से। 14 गेंदे और 55 रनों की जरूरत, मगर ये इक्वेशन के बारे में हमें नहीं सोचना है। 2 गेंदों में 2 रन अगर बनाएंगे तो आपको मिलेंगे पूरे 5 रन बोनस के रूप में। फ्री फ्री फ्री। निश्चित रूपाने अमरीशचा जो ज्या पद्धतीचा फटका होता ना त्याचा कॉन्फिडन्स सांगून देतोय की तो या धावा पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत आणि लढवय्या वृत्ती सुद्धा दाखवेल. आणि ते चित्र आपण पाहतोय. आता मात्र 5 मध्ये 9 आल्यात. एका चेंडूमध्ये 1 धाव करायची आहे, केली तर तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळेल, नाही तर तुम्हाला तुमच्या टोटल मधून 5 धावा मायनस सुद्धा होणार आहेत. आकाश, या चेंडूवर जर चौकार आला ना तर गौरवजी नाईक यांच्या माध्यमातून, गौरवजी नाईक वायशेत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल फलंदाजाला. आकाश, यहाँ पे 2 रन बन सकते थे, थोड़ा सा रिस्क उठाना चाहिए था। मैं जरूर यहाँ पे हमारे आमदार जी से पूछना चाहूंगा, सर आपने भी बहुत मैचेस देखे हैं, यहाँ पे अगर 2 रन लिए होते ना तो आपका टारगेट कंप्लीट होता, आपको 5 रन मिले होते, रिस्क लेना चाहिए था। आपको क्या लगता है? खरं आहे, त्यांनी 2 धावा नक्की काढायला पाहिजे होत्या. तेवढा वेळ देखील होता त्या बॉल पकडण्यामध्ये, आणि ती रिस्क घेणं काळाची गरज होती, कारण आपल्याला 5 धावा प्लस होणार होत्या. सन्माननीय दमदार आमदारांनी अशा आयुष्यामध्ये खूप रिस्क घेतलेले आहेत, अशी आपल्याला सुद्धा रिस्क घ्यायला पाहिजे. यस, मगर देखते हैं अंतिम गेंद के ऊपर 1 रन बनाना है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मनीष मोकल MM. बघा त्यावरती किती दबाव असेल, या खेळाडूवरती किती दबाव असेल. 1 चेंडू, 1 धाव करायची होती, स्लोवर बाउन्सर टाकलाय. इथून मात्र रणनीती बदलली, बॉल बदललाय, आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. भगवान शंकराचा तिसरा डोळा होता, या टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा tenniscricket.in च्या माध्यमातून दूध का दूध, पाणी का पाणी हे पाहायला मिळणार आहे. आमदार साहेब, काल बघा एका निवेदकाने खूप वाक्य वापरलं इथे की धावा केल्याशिवाय काही मिळत नाही आहे. मग क्रिकेटच्या आपण धावा गोळा करण्यासाठी धावलंच पाहिजे. तसं आम्हाला राजकारणी लोकांना धावल्याशिवाय काय मिळणार नाही आहे. शेवटी लोकांवर धावत पोचणं, त्याची समस्या जाणून घेणं आणि निराकरण करणं हे आमचं काम निश्चित आहे. आणि ते खेळामुळे इथवरचा प्रवास आहे आणि त्याचा आनंद निश्चित आहे. लोकांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून मला सेवकांनी संधी दिली. एक कमी नक्की मला जाऊन दे, मी अनेक रस्ते किंवा अनेक ब्रिजेस सगळे कामं आणली, पण एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे क्रीडांगण माझ्याकडनं व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि ती इच्छा मला असं वाटतं लवकरच मी पूर्ण करेल. त्याचा प्रयत्न माझा निश्चित आहे. आणि एक अद्ययावत असं क्रीडांगण आपल्या अलिबागकरांसाठी मी पूर्वतः निश्चित करणार. सर तुम्ही शेठ, जर तुम्ही फक्त हा विचार केलाय ना म्हणजे ते झालं असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. नो डाऊट. नाही बघा ना, जेव्हा जेव्हा आमदार साहेबांनी जो शब्द दिलाय ती वचनपूर्ती आतापर्यंत पूर्ण झालेली पाहायला मिळते. इथे मैदानाच्यात काय घडलं, तिसऱ्या षटकामध्ये चॅलेंज ओव्हर मध्ये आल्या केवळ आणि केवळ 9 धावा. त्यामुळे आता मात्र टोटल स्कोर मधून दुष्काळात 13वा महिना आलाय. SS स्पोर्ट्स संघाच्या खात्यातून 5 धावा मायनस करण्यात आल्यात.
13 ही धावसंख्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. जी हाँ, देखिए मैं इसी के बारे में बात कर रहा था. सम्माननीय आमदार शेठ को भी मैंने यही बताया कि उन्होंने भी बताया कि वो दूसरा रन लेना चाहिए था. अगर वहां पे रिस्क लिया होता तो मेरे ख्याल से रन भी बना होता, आउट होने का खतरा भी नहीं था और 5 रन आपको बोनस के रूप में मिलते हैं. इक्वेशन पूरी तरीके से चेंज होता क्योंकि अब जीतने के लिए 12 गेंदे और 59 रन बहुत ही मुश्किल ये टास्क है आकाश. नाही, निश्चित रूपाने ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण जर पाहिली सुमित पत्रेने केली, अजय पवारने केली, त्यांनी एक स्टँडर्ड सेट केलाय. कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दादा ही मॅच 7 स्टारची आहे, महेंद्रजी नक्की नाही आहे. मी सगळ्या क्रिकेटसाठी मी नेहमी शुभेच्छा देतो. सगळ्याच टीम, सगळे ओनर किंवा सगळ्याच खेळाडू हे माझे आहेत आणि मी खेळाला जास्त महत्त्व देतो. थार ज्याला मिळेल नशिबात नक्की त्याचा मला आनंद होईल, ती कोणाला मिळू दे. पण त्यातून एक चांगला मेसेज जाईल माझ्याकडनं की अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून 3 तालुक्यातून आपण ही स्पर्धा भरवली. आता अनेक लोकांची शंका आहे पुढल्या वर्षी थार नको मग मोटरसायकल द्या, पण अनेकही आहेत. मी तुम्हा सगळ्यांना विश्वास घेऊन पुढल्या वेळची घोषणा नक्की करेन उद्या आणि त्याच्यामध्ये काय काय देणार ते देखील आपण करू. पण क्रीडांगण होणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यामुळे क्रीडांगणासाठी मी येणाऱ्या वर्षामध्ये लक्ष देऊन उत्कृष्ट क्रीडांगण हे लोकांसाठी मी निर्माण करणार हा शब्द या ठिकाणी लक्ष देतो. क्या बात है, वेल सेड. कार कोणाकडे जाईल याच्यामध्ये आमदार साहेबांना रस नाहीये. आपल्या खेळाडूंसाठी एक क्रीडांगण व्हावं हे यश आहे, हे स्वप्न आहे. मैदानाच्या आत स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतोय अमरेश नाईकची बाट आता मात्र तळपायाला लागली आहे. आता मात्र दिघोडीचा हा सुपरस्टार तलवार क्रीडांगणावरती बॅट नाही तर तलवार चालवतोय, षटकार खेचतोय. रुपयाचा आणून निधी आणली विकास कामाना गती. धन्यवाद डीजे. डीजे आभार आहेत. आकाश टफ बॅटल पाहायला मिळतंय, पण त्या टफ बॅटलमध्ये सुद्धा राजू शेठ साळुंखे यांनी एक प्राइज लावलंय. फलंदाजी करणाऱ्या संघाने जर या धावा चेस जर केल्या ना तर 21,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओहो, क्या बात है. हालांकि जितना ये बड़ा टास्क है ना उतना ही अच्छा यहाँ पे प्राइज हमें देखने को मिलता है. 11 गेंदें बची है और 53 रनों की जरूरत. हालांकि इस तरह का मैच मैंने देखा है मेरे आंखों के सामने. मैं कमेंट्री कर रहा था, काशिद का वो मैदान था, शेठ भी वहां पे आए थे और वो कमाल का मैच. यही सिचुएशन 12 गेंदे और 52 रनों की जरूरत थी और निशांत कड़वे ने वो 11 गेंदों में ही टास्क कंप्लीट किया था. देखिए मैं उनका आज नाम यहाँ पे ले रहा हूँ, उनकी याद मैं आज यहाँ पे कर रहा हूँ. इस बल्लेबाज की भी याद पूरे जिले में हो सकती है मगर उस तरह का आपको परफॉर्म करना होगा. आकाश नाही, बघा ना, गोलंदाजीसाठी निमिष आलाय. निमिषने या आधीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावला होता. हे विसरून चालणार नाहीये. भले पहिल्या चेंडूवरती षटकार येऊ देत, त्याला कमबॅक कसं करायचंय, पुनरागमन कसं करायचं हे चांगलंच माहिती आहे. तुझ्या आवाजाचा मी खूप फॅन आहे बाबा. कदाचित राजकीय पुढाऱ्यांना तुझा आवाज असा असला संवाद तर आणखी 4 वोटर्स वाढतील असं मला नक्की वाटतं. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब, खूप खूप आभारी आहे. खऱ्या अर्थानं आजची रात्र माझ्यासाठी सार्थकी लागली असं मी म्हणेन. मैदानाच्या आत वळूयात. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाज बाद झाले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. ये सब जीतने के लिए 10 गेंदे और 52 रनों की जरूरत. यहां से भी मैच जीता जा सकता है मगर उस तरह के यहां पे शॉट लगाने होंगे. बैक टू बैक अगर छक्के आते हैं तो ही ये मैच जीता जा सकता है मगर नहीं. मनीष मोकल पूरी तरीके से चक गए. नाही, बघा ना, आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांनी क्रिकेट समालोचनामध्ये खूप जास्त कार्य केलं म्हणजे 40 वर्ष ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांचा विशेष सन्मान केला. आमदार साहेबांनी इथून मात्र एक शब्द दिलाय की ज्यांनी क्रिकेट समालोचनासोबत समालोचकांचा मित्र म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशी गुणलेखक बाळकृष्ण दरणे गुरुजी यांचा सुद्धा या मुख्य मंचावरती उद्या फायनलच्या दिवशी विशेष सन्मान केला जाईल. खूप खूप आभारी आहोत. खऱ्या अर्थानं कलाकाराची ही खऱ्या अर्थानं ही शाबासकीची थाप आहे. 1980 पासून क्रिकेटच्या मैदानावरती
गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमदार साहेब खेळायचे त्यावेळेला दरणे गुरुजी गुणलेखकाची भूमिका बजावायचे. यावेळेला भूमिका बजावली आहे मनीष मोकलने सुद्धा. त्याच्या बॅट मधून सुद्धा खारे पाटची हवा जणू काही वाहू लागली आहे. चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. सारे इलाक्यात है चर्चेचा बोलतो एकदम धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. देखिए आकाश, मैं फिर से एक बार यहाँ पे ये बिल्कुल नहीं कहूंगा कि देर आए दुरुस्त आए, मगर मैं ये जरूर कहूंगा देर कर दी मेहरबा आते आते, क्योंकि 7 गेंदे और 46 रनों की जरूरत है. बहुत मुश्किल. यहाँ से अगर कोई चमत्कार होता है तो ही ये मैच जीता जा सकता है. इस ओवर में 2 छक्के जरूर देखने को मिले. जी हाँ, इस बीच देखिए दोनों भी बल्लेबाजों का बॉडी लैंग्वेज पूरी तरीके से हमें साफ दिखाई देता हुआ कि उन्होंने भी इस मैच का क्या होने वाला है ये समझ लिया है. बघा इथून मात्र 4 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 26 धावा. आता मात्र अशक्य अशा पद्धतीचं टार्गेट पाहायला मिळणार आहे, कारण 6 मध्ये 46 धावांची आवश्यकता असणार आहे. एस स्पोर्ट्स अलिबाग हा संघ, साहिलजी सय्यद यांचा हा संघ, ज्यांनी इथपर्यंत केलेला हा प्रवास खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे. एक विशेष सूचना महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांसाठी. हा सामना संपल्यानंतर MD फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी बॅकस्टेजला एक छोटीशी मीटिंग होणार आहे. अंकुश दादा तिथे आपली वाट पाहत आहेत. उद्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सेट करायचा आहे. MD फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी बॅकस्टेजला हा सामना संपल्यानंतर जमायचा आहे. बघा यासिन सर, याला म्हणतात प्लॅनिंग, याला म्हणतात एक्झिक्युशन. उद्याचा दिवस मोठा आहे. बेस्ट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया हा एक्झिबिशनचा सामना असणार आहे. आणि मग अशा वेळेला त्या गर्दीला कशा पद्धतीने कंट्रोल करायचं, लोकांची सोय कशा पद्धतीने करायची आहे, कोणी कुठे उभं राहायचंय, कोणी कोणती जबाबदारी स्वीकारायची आहे, यासाठी अर्थात आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये MD फाउंडेशनची संपूर्ण टीम रात्रीचा दिवस करून मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मेहनतीला सुद्धा शाबासकीची थाप मिळाली पाहिजे. व्हेरी वेल डन. खूप छान काम तुमच्या माध्यमातून होतंय. एग्जैक्टली बहुत मेहनत की है MD फाउंडेशन के सभी सदस्यों ने. और इसी बीच वाइड का इशारा जरूर आया है, मगर मिलेंगे मात्र 1 ही रन. और अब 6 गेंदे और 47 रनों की जरूरत. 45 रनों की जरूरत. देखिए आप सपने देखते हैं, आप उन सपनों को संजोते हैं, और उसी के साथ आपके जो अरमान होते हैं उसके लिए मेहनत और उसके साथ साथ खून पसीना बहाना पड़ता है. जी हाँ, इस बीच फुलर लेंथ और उसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में. वहां पे 1 ही रन मिलेगा. अब इस मैच में मात्र औपचारिकता नजर आ रही है, बिल्कुल मैच में जान नहीं है. बघा यासिन सर, एक गोष्ट इथून मात्र मला प्रकर्षाने जाणवते. 7 स्टार थळ या संघाने टीम मॅनेजमेंटचं मी कौतुक करेन. चाळमाळा विभागातील खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, त्याला इतकं मोठं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय. कदाचित थळ संघाने याला संघामध्ये नसतं घेतलं ना, तर इतरत्र संघाने त्याला घेतलं सुद्धा नसतं, कारण त्याचं तेवढं नावलौकिक त्याचा खेळ नव्हता. मात्र टीम मॅनेजमेंटने या खेळाडूकडे पाहिलं, त्याला संधी दिली, आणि त्यासाठी तुमच्याकडे ना ते ज्वेलर्स म्हणतात ना, ज्वेलर्सची पारखी नजर असली पाहिजे, त्या पद्धतीची नजर सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका. चेंडू हवेत आहे. कॅच पकडण्याची नामी संधी. चेंडूच्या खाली विक्रम थळे आहे. विक्रम है तो मुमकिन है. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. दमदार आपला महेंद्र दलविशे. दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. दमदार आपला आमदार. धन्यवाद डीजे. देखिए मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. निश्चित यासिन सर, हा जो झेल टिपला आहे विक्रम थळे, याच्यासाठी राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जो सपने देखे थे ना सुमेध पत्रे ने, और जिस की तैयारी उन्होंने की थी, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आने वाली है, और उस टूर्नामेंट में मुझे एज अ कैप्टन के रूप में यहाँ पे अपने आप को पेश करना है, अपने टीम को चलाना है. और क्या कमाल की कैप्टनसी उन्होंने की. और सबसे पहले उन्होंने एक मार्गदर्शक
एक कैप्टन और उसी के साथ साथ खुद एक अच्छे गेंदबाज जो अपने गेंदबाजी के बलबूते पर करके दिखाया और इसी वजह से अन्य खिलाड़ियों का भी बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस यहाँ पे होता हुआ। इसी बीच और एक विकेट का पतन। हैदराबाद 100% आयोजन अलगे हाय जरा हटके 100% आयोजन अलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। ये मैच बहुत ही नीरस हुआ ऐसा प्रतीत हो रहा है क्योंकि दो गेंदें बची है आकाश और जीतने के लिए 44 रनों की जरूरत। देखिए वो टर्निंग पॉइंट हो सकता था मेरे ख्याल से, अगर वहां पे 1 रन चुराया होता उन्होंने, 1 का 2 किए होते तो 5 रन और मिले होते तो वहां से गेम में हमें थोड़ा सा बदलाव जरूर देखने को मिला होता। नाही, निश्चित रूपाने क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन, क्रिकेट इज ऑल अबाउट अलर्टनेस. तो तुम्हाला मैदानाच्या दाखवावं लागेल. या सिंगल्सना डबल मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे होतं. कॅल्क्युलेशन कदाचित वेगळं असतं. यावेळेला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. ऋतिक जावरे मैदानाच्या आत आलाय. तो म्हणतो शेवटचा चेंडू सुद्धा मीच खेळणार आहे. आकाश, जिंकणाऱ्या संघाला आप्पा पाटील वायशेत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गुणलेखक आणि निवेदकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्याच रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की उद्या सगळ्यांनी या खेळासाठी सहकार्य करा आणि मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व या क्रीडानगरी असणारे क्रीडाप्रेमी यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे आमदार महेंद्र दळवीशे वीरनाथबाच्या लाडोपोटी थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग वीर दमदार. हे होते अर्थातच महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठजी दळवी, ज्यांनी कलाकारांना दाद म्हणून कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपूर्ण एक इनिंग इथून पाहिली आणि आमच्या समालोचनावरती कमेंट करत असताना त्यांनी सुद्धा या मॅचचा मनमुराद आनंद लुटलाय. हे होते खऱ्या अर्थानं हरिहुन्नरी व्यक्तिमत्व आणि क्रिकेटचे निस्सीम चाहते. त्यांना पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊयात. आणि आकाश, याच दरम्यान आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. नो डाऊट वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 24 चेंडू आणि तब्बल 55 धावा ज्याच्या बॅटमधून कुठल्या गेल्या तो अर्थातच